नमस्ते मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद देताय त्यामुळे तुमचे मनापासून आभार। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो बिग बॉस रिलेटेड आहे, पण कोणत्याही प्रोमोवर नाहीये। जे काही बिग बॉसच्या घराच्या मागे घडतं त्यावरती आजचा व्हिडिओ आहे आणि बिग बॉस आपल्याला काय खरं दाखवतो आणि काय खोटं दाखवतो त्यावरती आहे आणि रुचिताने नेमकं काय एक्सपोज केले त्याच्यावरच आपण आज बघणार आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि स्किप करू नका। नेमकं काय लपलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे मित्रांनो। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी काल जे काही इंटरव्ह्यू बघितला, रात्री बघितला, दोनदा तीनदा बघितला मित्रांनो। रुचिता जेव्हापासून बिग बॉसच्या बाहेर आलेले आहे, पूर्ण सोशल मीडिया वरती रुचिताची चर्चा चाललेली आहे की अनफेअर बिग बॉस आहे, हा बिग बॉस रिअल नाहीये, फेक आहे। ठीक आहे, आपण जास्त वेळ तुमचा घेणार नाही, 2 ते 3 मिनिटाचा टाइम मी घेणार आहे मित्रांनो। तेवढेच 3 मिनिटं तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर तिनं बोलली की त्या बिग बॉस मध्ये जायला मी खूप प्रयत्न केले आणि ते सक्सेस पण झालेलं आहे, पण बिग बॉस मधली एक स्ट्रॉंग सदस्य जर बिग बॉसच्या घरातून बाहेर आले तर बाहेर काय इम्पॅक्ट पडलेला आहे हे आपल्याला कळालंच आहे। पण घरामध्ये काय होतं, जे 24 घंट्याच्या आतमध्ये जे शूट होतं, जे 1760 कॅमेरे लागलेत, त्यामध्ये नेमकं काय रेकॉर्ड होतं ते आपल्याला कळेल। तर कुठलाही टाइमपास न करता आपण मुद्द्याच बोलूया मित्रांनो, कारण की तुम्हाला मी बोर करणार नाही। तर तन्वी बोलते, म्हणजे तन्वीचं सोडा, आपण रुचिता विषयी घेऊ। रुचिता डायरेक्टली बोलत आहे की घरातले तुम्हाला सांगतो टॉप सदस्य कोण आहेत आणि कोण विनर होणार हे पण कळणार आहे। तर रुचिताने डायरेक्टली सांगितले, मला तिथं कोणीही एक्सेप्ट करत नव्हतं, कारण की सगळे इंडस्ट्री लेवलचे आलेले होते। राकेश बापट असो, तन्वी कोलते असो, सागर दादा असो की राखी सावंत, हे खूप वेगळ्या लेवलचे आहेत आणि आपल्याला मला कधी जागा त्यांनी दिलीच नाही असं समजलं। त्यांनी प्रत्येक वेळेस रुचिताला डॉमिनेट केलं, ही काहीतरी बोलावं आणि हिच्या तोंडातून असे काही शब्द व्हावं आणि ही भाऊच्या धक्क्यावरती पुढे यावं आणि हिला बोलणं खाऊन ही एकदम असं करावं, हे जाणून बुजून रुचिता सोबत केलेलं आहे असं रुचिता बोललेली। आणि त्यामध्येच एक सांगायचं म्हणजे रुचिताने पूर्णपणे राकेश बापटला आपण शो मध्ये कधीही शिवी दिलेलं बघितलं नाही, पण रुचिताने बोलले की राकेश बापट पूर्णपणे शिव्या देतो, खूप शिव्या देतो आहे, पण त्याची शिवी कधीही आपल्या समोर आली नाहीये, कारण की पूर्ण व्हिडिओ शिवी दिलेले त्याचे पूर्ण एडिट्स करून आपल्याला दाखवत आहेत। आणि एकीकडे आपण बघितलं की रुचिताला चक्कर येते आणि ती पडते, पण आपल्याला बिग बॉसने दाखवलं की विशालने तिला मी बोलणार नाही, जोपर्यंत तू या शो मध्ये आहेस तोपर्यंत मी तुला बोलणार नाही, एवढं झाल्यावरच ती बेहोश पडली असं दाखवलं। पण रुचिताने बोलले की मी बेहोश पडण्याचं कारण ते नाहीये। संस्कृतीने जेव्हा राखी सावंतला बाहेरचं काही सांगितलं ते ऐकून तिला धक्का बसला आणि ती बेहोश झाला असं सांगितलं मित्रांनो। तन्वी कोलते जेवढी कॅमेरा समोर वागते तशी ती रिअल नाहीये, खोटी आहे असं रुचितानं बोललेलं आहे। आणि ती इतका स्मोक करते, इतका स्मोक करते, ती माझ्याजवळ स्मोक करून यायची आणि ते मला वास सहन झाला नाही, म्हणून ती तिला प्रत्येक वेळेस डॉमिनेट करत होती मित्रांनो। हे पूर्ण बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा प्लॅन होता, जे काही इंडस्ट्री लेवलचे असतील त्यांचा। आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ खूप व्हायरल होते, जे की एका रॅन्डमली पोरांनी विचारलं की दादा तुम्ही रुचिताला, म्हणजे तिथे डायरेक्टली रितेश दादा बोलले की रुचिताला का, म्हणजे एकीकडे सगळ्यांना माहित होतं तिथे की रुचितालाच बाहेर काढायचं आहे। तर घरातले आणि तुम्हाला सांगतो रुचिताने डायरेक्टली सांगितलंय की विनर कोण होणार आहे आणि कोण टॉप 2 मध्ये जातील। तर राकेश बापट आणि तन्वी कोलते हे दोनच विनरच्या दावेदारीमध्ये फिक्स आहेत असं पण आपल्याला दाखवलंय मित्रांनो। तर मी एवढंच बोलणार आहे, कारण की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तुम्ही इंटरव्ह्यू जाऊन बघू शकता, पण मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगितलंय। यातून कळतंय की बिग बॉस आपल्यासोबत गेम खेळत आहे, जे रिअल होतं ते कधीच दाखवत नाहीत, जे वाईट आहे ते दाखवत नाहीत। आणि जे इंडस्ट्रीतले काही सदस्य आहेत ते जर शिव्या दिले, काही वाईट वागले, त्यांचा फुटेज कट करतात, पण जे नवीन सदस्य म्हणजे जसे रुचिता सारखे काही सदस्य असतील त्यांचं जे काही वागणं पूर्णपणे आपल्यासमोर मांडतात की हे वाईट असावं। पण जे रिअल फेस आहेत ते आपल्याला वाईट दाखवतात, पण जे फेक फेस आहेत त्यांना ते काहीच नाही, त्यांचे फुटेज कट करून आपल्यापर्यंत दाखवतात, कारण की त्यांना आपण चांगलं समजावं म्हणून। हे बिग बॉस आपल्यासंग पूर्णपणे गेम खेळतोय आणि बिग बॉस हा अनफेअर आहे हे सिद्ध झालंय या रुचिताच्या इंटरव्ह्यू मुळे। आणि हा सीझन फिक्स आहे की खाली जाणार आहे हे आता कळेलच आपल्याला लवकर मित्रांनो। तर व्हिडिओ मध्ये एवढंच, धन्यवाद।